चला बाळांनो, सुरू करत आहोत आपण. ओके, राहू बेटा, काय नाही. हा बाळा, ती ट्यूब लावते का ग? लाव ना. ठीक आहे, चला बाळांनो, जेईचा आपण स्टार्ट करतोय. आज लेसनचं नाव आहे बायनोमियल थेरम. ओके, क्लासमध्ये आपला चालू आहे रेग्युलर बॅचला. ओके, लेसनचं नाव आहे बाळांनो बायनोमियल थेरम. ओके, थोडस लक्ष द्या बाळांनो. सर्वात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये रिमाइंडर्स शिकायचे बेटा, रिमाइंडर्स. ओके, रिमाइंडर्स म्हणजे जेव्हा आपण बाळांनो हे सगळं शिकूयात तेव्हा आपल्याला अशा टाईपचे गणित सॉल्व्ह करता येतील. बघा बरं का, अशा टाईपचे गणित सॉल्व्ह करता येईल की 85 रेज टू 100 अपॉन 9 म्हणजे काय, 85 ची पॉवर आपण जर 100 घेतली आणि त्याला जर 9 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येईल बेटा हे आपण शिकू शकू किंवा हे आपण सोडवू शकू. लक्षात. आणि हे अशा टाईपचे गणित जेई मेन्स मध्ये येतात बाळांनो. ठीक आहे ना, ह्या लेसन मध्ये येतात, बायनोमियल थेरम मध्ये येतात. ओके, चला आता सर्वात पहिले बाळांनो स्टार्ट करण्यासाठी सर्वात पहिले मला सांगा, रिमाइंडर म्हणजे माहिती का तुम्हाला काय असतं? समजा मी लिहिलं 10 डिवाइड बाय 3. बोला बाळांनो, रिमाइंडर काय? रिमाइंडर 1 आहे बेटा. कसं काय 1 आलं सांगा? कसं काय? कारण की आपण लहानपणी असं करायचं, आठवलं का तुम्हाला? हे असं आलं, हा सांगा. 3 इथे असतो ना, 3 3 जार 9. ओके, इथे आला 1, तर हा झाला आपला रिमाइंडर. इथे लक्षात सगळ्यांना आठवतं का? बाळांनो कोणाला आठवतं का याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड. याला बेटा डिवायझर, हा कोशंट आणि हा बाळांनो रिमाइंडर. इथे लक्षात, हा कोणी सांगा? रिमाइंडर. सिंपल बाळांनो. चला चला सांगा बाळांनो, 15/2 सांगा रिमाइंडर किती? 1च येतोय. येतं लक्षात? बरं, ठीक आहे बाळांनो. ओके, नेक्स्ट बाळांनो, मी जर तुम्हाला विचारलं 12,146,123/2 सांगा रिमाइंडर किती? किती फास्ट सांगितलं बाळांनो तुम्ही रिमाइंडर. कसं काय तुम्ही सांगितलं की याचं रिमाइंडर 1 आहे? तुम्ही सगळ्यांना डिवाइड करत बसले का? तुम्ही फक्त शेवटचा बेटा नंबर बघितला असेल की अरे हा 2 च्या टेबल मध्ये 2 येतो, 2 1 2, तर रिमाइंडर 1 असेल उरलेला. येतं लक्षात? रिमाइंडर काय असेल सांगा? उरलेला 1 असणार 100%. म्हणजे हे तुम्हाला समजायला लागेल बेटा थोडं थोडं. ओके, समजा असंच केलं मी, समजा पण इथे बेटा मी लिहिलं 10. आता सांगा रिमाइंडर किती आहे? आता रिमाइंडर किती बाळांनो? 3. का बरं सांगा? कारण की 10 च्या टेबल मध्ये 20 पर्यंत पोहोचू ना आपण. शेवटचे 2 डिजिट्स बघा ना फक्त बेटा. आलं लक्षात मी काय बोलतोय? 10 च्या टेबल मध्ये 20 पर्यंत पोहोचू. मला सांगा बरं, हा नंबर 12,146,120 हा 10 च्या टेबल मध्ये येईल ना? मग उरलेले वरचे किती बेटा? वरचे फक्त 3 आहेत. त्याचं रिमाइंडर किती झालं सांगा बाळांनो? 3 झाला. रिमाइंडर इज 3 बाळांनो. ओके, चला पुढे जाऊयात. समजा बाळांनो मी तुम्हाला बोललो की 12,6,1,4,1,5,9/4. तर हे बघा बेटा, 2 साठी काय बघितलं आपण? 2 साठी आपण बघतो शेवटचं डिजिट. येतं लक्षात? 10 साठी आपण काय बघतो? शेवटचे 2 डिजिट. येतं लक्षात बेटा? 2 साठी आपण काय बघतो? समजा शेवटचं डिजिट. ओके, समजा इथे 3 होतं मगाशी आणि इथे बेटा काय होतं सांगा? 23 होतं. येतं लक्षात? तर शेवटचे 2 डिजिट बघितले आपण. बाळांनो 4 साठी बघायचे शेवटचे 2 डिजिट्स. का बरं? कारण की 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे की जर शेवटचे 2 डिजिट्स 4 च्या टेबल मध्ये येत असतील तर पूर्णच्या पूर्ण नंबर 4 च्या टेबल मध्ये येतो. कळलं का बाळांनो? येतं लक्षात? चला याचं रिमाइंडर किती भेटत? 3 बाळा. रिमाइंडर 3. कसं काय? कारण की 46 पर्यंत आपण पोहोचतो बेटा. आलं लक्षात? सॉरी 56 पर्यंत आपण पोहोचतो. किती पर्यंत पोहोचतो सांगा? 56 पर्यंत आपण पोहोचतो आणि मग वरती 3 राहिले बेटा. सगळ्यांना कळतंय का? तर याचं रिमाइंडर तुम्ही लिहू शकता बाळांनो. रिमाइंडर आहे याचं 3. येतं लक्षात? आणि तुम्ही अजून एका पद्धतीने याचं रिमाइंडर लिहू शकता, ते म्हणजे याचं निगेटिव्ह रिमाइंडर. ठीक आहे बाळांनो? हा, येस बेटा, डायरेक्ट आन्सर सांगितलं. -1 बाळा. निगेटिव्ह रिमाइंडर काय झालं सांगा? -1. का बरं? कारण की 4 च्या टेबल मध्ये 60 पर्यंत पण आपण पोहोचू शकतो, 60 पर्यंत. आणि 60 -1 केलं तर 59 येते. म्हणजे निगेटिव्ह रिमाइंडर -1 आलं. कळलं? ऍक्च्युअली बेटा निगेटिव्ह रिमाइंडर एक्झिस्ट करत
नाही, येतं लक्षात. निगेटिव्ह रिमाइंडर असताना ते एक्झिस्टच करत नाही बाळांनो, येतं लक्षात. पण आपल्या काही ठिकाणी बाळांनो ते लागतं निगेटिव्ह रिमाइंडर, येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला जेईचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कधी कधी निगेटिव्ह रिमाइंडरची गरज लागते. सगळ्यांना कळतं बाळांनो? हे समजतंय तुम्हाला? एकदम बेसिक बेसिक चालू आहे, ठीक आहे ना. चला नेक्स्ट. ओके, निगेटिव्ह रिमाइंडर्स कळले बाळांनो? ओके, आता समजा बाळांनो तुम्हाला मी दिलं समजा 60/23. चला सांगा बाळांनो, रिमाइंडर किती येईल याचा? आता मला एक काम करा, 23 into 3 करून बघा. 3 3 जार 9, 6 2 3 2 जार 6, 69 पर्यंत आपण पोहोचू शकतोय. म्हणजे याचं रिमाइंडर झालं बेटा -9. येते का लक्षात? रिमाइंडर किती झालं याचं सांगा? -9. कसं काय सांगा? कारण की 23 टेबल मध्ये 3 जार केलं तर 69 पर्यंत आपण पोहोचतोय. येते लक्षात? 69 पर्यंत पोहोचलो बघा. तर 69 मधनं -9 केलं तर 60 पर्यंत पोहोचतोय. तर त्याचं रिमाइंडर काय झालं सांगा बाळांनो? -9. पण रिमाइंडर कधी मायनस मध्ये असतं का बाळांनो? ओरिजिनल रिमाइंडर मायनस मध्ये असतं का? नाही. तर तुम्हाला जर ओरिजिनल रिमाइंडर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं बेटा? हा 23 जो आहे ना, 23 याच्यामध्ये 9 सबट्रॅक्ट करावा लागतो. येतं लक्षात? किती आलं बाळांनो सांगा बरं? किती आलं बाळांनो? 14. तर ओरिजिनल रिमाइंडर काय झालं बेटा सांगा? 14. म्हणजे निगेटिव्ह रिमाइंडर वरनं पॉझिटिव्ह रिमाइंडर कसं काढायचं कळलं का? तर हा जो खालचा असतो 23 त्याच्याने बेटा काय करायचं सांगा? आपण जो निगेटिव्ह रिमाइंडर आहे तो सबट्रॅक्ट करून टाकायचा, तर आपल्याला काय मिळतो सांगा? त्याचा पॉझिटिव्ह रिमाइंडर. आता तुम्ही चेक पण करू शकता बघा. 23 into 2 करा पहिले. 3 2 जार 6, 4 2 जार 8, अरे सॉरी 2 2 जार 4, 46 बेटा. आलं लक्षात? तर 46 + 14 केला तर बाळांनो तुम्ही 60 पर्यंत पोहोचाल. म्हणजे बरोबर की नाही? रिमाइंडर हाच होता ना 14 आपला. समजतंय का थोडं थोडं का नाही बेटा? सांगा समजतंय की नाही? ते हे दे ना बाळा. हा ओके, अच्छा. चला बेटा नेक्स्ट अजून एक सांगतो तुम्हाला. चला पुढचं सांगा बाळांनो. समजा तुमच्याकडे असेल 2161428/25. थोडस डोकं लावून सांगा बघतात. रिमाइंडर किती असेल बाळा? 3 असेल ना रिमाइंडर. सिंपल बाळांनो. कसं काय सांगा बरं? कारण की 25चं जर टेबल तुम्ही ऑब्झर्व केलं तर 25 2 जार 50, 25 3 जार 75, 25 4 जार 100. म्हणजे 100 तर बेटा येतात असेल ना 25च्या टेबल मध्ये. 100 येईल का बाळांनो? 25च्या टेबल मध्ये येईल. 200 येईल का? येस. 300 येईल का? येस. मग बाळांनो हा नंबर पण येईल ना 2161400. 400 पण येईल ना लास्टचा. आलं का लक्षात? सेकंड समजता बाळांनो? ओके. तर 400 जर आला बेटा तर त्याच्या पुढचा नंबर असेल 425 आणि त्याच्या पुढे फक्त उरलेला बेटा 3. त्याचा रिमाइंडर किती आला बाळांनो सांगा? 3 आलेला आहे बेटा. इथपर्यंत सगळ्यांना कळतंय का मी काय बोलतोय ते? का नाही कळते? सिंपल बाळांनो. चला नेक्स्ट. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल बाळा. ओके, आता जरा मला याचं रिमाइंडर सांगा. 899/18 याचं रिमाइंडर सांगा. आता याला फास्ट कसं करायचं बाळांनो जरा लक्ष बरं का. फास्ट कसं करायचं? 18च्या टेबल मध्ये 90 येतो बघा. 18 5 जार 90. आणि ते कसं कळलं तुम्हाला? 18चा हाफ 9 असतो ना, तर 18 5 जार 90 असतो बेटा. थोडस तुम्हाला येईल लक्षात. ओके, तर 18च्या टेबल मध्ये 900 पण येईल ना. कळलं का बाळांनो? 18च्या टेबल मध्ये 900 पण येईल ना पुढे जाऊन. तर 900 येईल म्हणजे बाळांनो काय सांगायचं? रिमाइंडर किती झालं? याचं रिमाइंडर झालं -1. कारण की 900 मधनं 1 काढून टाकला तर 899 येईल. ओके, आणि रिमाइंडर जर -1 असेल तर ओरिजिनल रिमाइंडर काय असेल बाळांनो तुमचं? 18 - 1 म्हणजे 17. हा 18 - 1 म्हणजे 17. तर असं तुम्ही बेटा फास्ट पण थोडस करू शकता. येते लक्षात रिमाइंडर्स? ओके, हे गणित जेईला येणार का? नाही बाळा, हे तर मी बेसिक सांगतोय आता. आलं लक्षात? समजतं का? हे फक्त फाउंडेशन सांगतोय. जेईला खूप डेंजर टाईपचे गणित आहेत बेटा, पण ते हळूहळू तुम्हाला हे कळलं तर पुढचे गणित कळतील. ओके, त्यामुळे बाळांनो लेक्चर पूर्ण नीट करा जे ऑनलाईन बघतायत त्यांच्यासाठी. ओके, चला नेक्स्ट. आता बाळांनो याच्यामध्ये येतो मल्टिप्लिकेशन रूल. काय बाळांनो? एक मल्टिप्लिकेशन रूल येतो बेटा. चेक करा बरं का.
समजा तुमच्याकडे असेल बेटा 1501 इंटू 1502 इंटू 1503 अपॉन 15 समजा. ओके, तर बोला बाळांनो रिमाइंडर किती. तर काय करायचं अशा वेळेस इंडिव्हिज्युअलला बेटा डिवाइड करून टाकायचं, तिघांना डिवाइड करायचं. ऍक्च्युली असा रूल एक्झिस्ट करतो का बाळांनो? नाही. हा 15 ने जर तू डिवाइड करशील तर कोणाला तरी एकालाच डिवाइड करू शकशील बेटा, आलं लक्षात. पण हा रूलच असा आहे की तुम्ही तिघांना डिवाइड करू शकता. आता मला सांगा बाळांनो, तिघांना डिवाइड केल्यानंतर फक्त रिमाइंडर द्यायचे बेटा पुढे. चला मला सांगा 15च्या टेबलमध्ये 1500 येईल ना, 15च्या टेबलमध्ये 1500 येईल की नाही. तर रिमाइंडर किती आलं बेटा सांगा? 1. डायरेक्ट रिमाइंडर लिहायचं. हा रूल आहे बाळा, आला असं आलं का लक्षात. चला ह्याच्यात किती रिमाइंडर आलं? 2. ह्याच्यात किती रिमाइंडर आलं बाळांनो? 3 अपॉन 15. परत एकदा अपॉन 15 लिहायचा. आता तुम्ही रिमाइंडर शोधता बरं का बाळांनो, येतं लक्षात. याचा थोडंसं साध्या आपल्या कॅल्क्युलेशन सोबत नका याला मिक्सअप करू, येतं लक्षात. हे थोडंसं वेगळं आहे. चला किती आलं सांगा? 6 अपॉन 15. म्हणजे तुमचा रिमाइंडर किती येणार बाळांनो सांगा? 6 येणार. कारण की 6 आला ना वरती. अरे 15 0 0 आणि प्लस 6 ना मला, तर 6 रिमाइंडर आला ना आपला. सगळ्यांना कळतं मल्टिप्लिकेशन रूल कळतो बाळांनो. म्हणजे मल्टिप्लाय जर असेल तर टेन्शन न घेता प्रत्येकाला डिवाइड करून टाकायचं आणि प्रत्येकाच्या रिमाइंडर्सची मल्टिप्लिकेशन लिहायची. कळते का बाळांनो? चल अजून एखादं एक्झाम्पल बघा बरं आहे बघा. आता अजून एखादं एक्झाम्पल दाखवतो बरं का. बघा समजा तुमच्याकडे असेल, असंच घेऊ आपण, समजा 1505 इंटू 5 असं लिहूयात आपण. समजा 3004 इंटू 6008 अपॉन 15. चला बाळांनो सांगा. आता 15च्या टेबल मध्ये 1500 येईल. ओके, तर काय राहिलं? रिमाइंडर 5. ओके, 15च्या टेबल मध्ये 3000 येईल ना 15च्या टेबल मध्ये. 15 2 30 00. ओके, तर 4 आला बाळांनो. आणि इकडे किती आला सांगा? 8 आला अपॉन 15. चला बेटा 8 5 40, 48 4 4 16 160 बेटा अपॉन 15. हा आता बेटा करा बरं. 15 1 15, 15 1 15. ओके, इथे वर उरला बेटा डायरेक्ट काय सांगा? 15 0 0 आणि 10च रिमाइंडर आहे डायरेक्ट. आलं लक्षात. डिवाइड करू शकता का असं बेटा तुम्ही? जो उरतो तो रिमाइंडर असतो डायरेक्ट. म्हणजे कसं काय बघा, समजा 160 अपॉन 15 आहे. ओके, चला 15 1 15, 15 1 15. ओके, एक उरला. 15 0 0. 15च्या टेबल मध्ये 10 आहेत ना, तर 15 0 0. किती उरले? 10. मग तो त्याच्या पुढे नाही का 0 ठेवतो आणि मग इथे पॉईंट ठेवतो, पण हा रिमाइंडर असतो ना डायरेक्ट. तर रिमाइंडर किती बाळांनो सांगा त्याचा? 10 डायरेक्ट. सगळ्यांना कळतं बाळांनो? कळतं का काय चालू आहे? व्हेरी गुड बेटा. चला नेक्स्ट. ओके, पुढे जाऊयात. हे सगळ्यांना कळलं का? मल्टिप्लिकेशन रूल कळला सगळ्यांना? ओके, आता कधी कधी असं पण बेटा त्याच्यात विचारलं जातं बरं का. बघा विचारलं जातं म्हणजे एक तुम्हाला आयडिया सांगतो. निगेटिव्हचं पण करता येतं बघा. समजा 3998 इंटू 407 अपॉन 4. हा आता 2 इकडे एक तर तू पॉझिटिव्ह 2 पण घेऊ शकतो किंवा निगेटिव्ह 2 पण चालेल बेटा. आलं लक्षात. मी तुम्हाला निगेटिव्हचं एक्झाम्पल सांगतोय म्हणून बेटा आपण समजा निगेटिव्ह 2 घेतला. काय बेटा सांगा? कसं काय? 4च्या टेबल मध्ये 4000 येईल ना. 4000 मधनं 2 कमी केले तर 3998 पर्यंत पोहोचू बेटा. इंटू सांगा इथे कितपर्यंत पोहोचू बेटा? 4 1 4 5 6 7. 3 आला ना इथे रिमाइंडर. कळते का? अपॉन 4. बोला बाळा. 3 2 6. तर -6 अपॉन 4. अरे बापरे, आता काय करशील बाळा? तर याला काय कर बेटा, डायरेक्ट डिवाइड करून टाक. किती आला सांगा बेटा रिमाइंडर त्याचं? -2 कर बेटा. आलं लक्षात. काय कर सांगा याचा रिमाइंडर? कारण की 4 1 4, 4 1 4 आणि 2 उरले ना, तर -2 अपॉन 4 लिह बेटा परत एकदा. आणि मग माझा असतो का बेटा? ओके, तर 4 -2 म्हणजे किती बेटा आलं रिमाइंडर सांगा त्याचं? 2. येतं ना लक्षात. जर निगेटिव्ह असेल तर 4 -2 करतो ना आपण. सिंपल आहे. कळते का बांधव? सोपं आहे की नाही? एकदम इझी बाळा. ठीक आहे, चला नेक्स्ट. तर निगेटिव्हने सुद्धा बाळा ते होऊ शकतं बरं का बेटा. व्हेरी गुड. ओके, चला बाळांनो सांगा मला 2300 इंटू 2299 इंटू 24178 अपॉन 23 सांगायचं रिमाइंडर किती?
काय रिमाइंडर सांगा. मला खूप विचार नाही करायचा आपल्याला. काय माहिती का तुला, हा झिरो आहे ना बेटा याचा रिमाइंडर. याचा रिमाइंडर झिरो कसा काय, तो टेबल मध्ये येतो ना डायरेक्ट, तर त्याचा रिमाइंडर झिरो असेल बेटा. आलं का लक्षात. तर हे बाकीचं काही असलं बेटा तरी त्याचा आन्सर झिरोच होईल ना बेटा. आपण 23 म्हणजे रिमाइंडर झिरोच होईल. थोडक्यात काय, तर हा जर 23 टेबल मध्ये येत असेल तर त्याला तू कशाने जरी मल्टिप्लाय केलं तरी ते सगळ्या गोष्टी 23 टेबल मध्ये येणारच ना. कळलं का बांधव. म्हणजे समजा मी उद्या लिहिलं बेटा 23 इंटू काही पण लिहिलं बेटा, केवढा पण मोठा नंबर लिहिला तर 23 टेबल मध्ये येणारच ना. थोडक्यात याच्यात तर तू 23 कॉमन काढू शकतो बेटा. म्हणजे याला मी असं लिहू शकतो की 23 इंटू 100, तर हा कोणता पण मोठा नंबर असेल तरी तो 23 टेबल मध्ये येणारच ना. म्हणजे रिमाइंडर झिरोच असणार ना. कळते बांधव. तर जर एकाचा रिमाइंडर झिरो असलं समजून घ्यायचं बेटा की सगळ्याचं रिमाइंडर झिरो आहे. आलं लक्षात. जर मल्टिप्लिकेशन असेल तर बरं का बेटा. हा लक्षात ठेवा, हे कशाचा रूल चालू आहे, मल्टिप्लिकेशनचा. जर मल्टिप्लिकेशन असेल तर बांधव येतं लक्षात. ओके बांधव, चला पुढे. तर मल्टिप्लिकेशनचा रूल लक्षात आला बेटा. ओके चला नेक्स्ट. आता बांधव पुढे आहे ऍडिशन रूल. काय बेटा सांगा, ऍडिशन रूल. ओके चेक करा बांधव जरा. 10 प्लस 23 प्लस 32 प्लस 46 अपॉन 10 समजा. ओके चला बांधव सांगा बरं मला. तर तुम्हाला याचं रिमाइंडर शोधायचं. आता बांधव याच्यात कसं असतं लॉजिक सांगा. 10 च्या टेबल मध्ये 10 येतो, रिमाइंडर किती आला बांधव सांगा, 0 प्लस. आता प्लस आहे सगळ्यांचं रिमाइंडर 0 होणार. याचं सांग बरं किती आलं रिमाइंडर, 3 बेटा. ओके प्लस याचं किती आलं रिमाइंडर, 2 प्लस याचं किती आलं रिमाइंडर, 6 ना बेटा. जर 10 ने डिवाइड केलं तर 10 4 जार 40 आणि प्लस 6 अपॉन 10 लिहिशील बेटा परत. कळलं का, सगळ्यांना कळतंय का बांधव. बोला तर काय होईल सांगा. 6 7 8 9 10 11, तर 11 अपॉन 10 म्हणजे रिमाइंडर आला आपलं 1. सगळ्यांना कळतंय बांधव. रिमाइंडर किती आला मला सांगा, 1 आला. सोपं की नाही बेटा. चला नेक्स्ट पुढचा घर का बेटा. 207 प्लस 306 प्लस 502 512 अपॉन 100. बोला बाळांनो याचं रिमाइंडर किती आलं, 7 प्लस याचं रिमाइंडर 6 अपॉन 100 बरं का लक्षात ठेवा. याचं रिमाइंडर 12, तर किती झालं बेटा सांगा, अपॉन 100 बेटा. बोला बरं 23 का, 25 अपॉन 100. रिमाइंडर किती आला बाळांनो, रिमाइंडर किती आला बेटा सांगा बरं. 25 ना रिमाइंडर बेटा. रिमाइंडर 25 झालं ना डायरेक्ट. सगळ्यांना कळते का, सगळ्यांना समजतं की नाही बाळांनो, एकदम इझी की नाही. चला नेक्स्ट पुढे जाऊयात. थांबा 1 मिनिट, इथेच चालू बेटा अजून आपला ऍडिशनचाच चालू आहे. ठीक आहे ना. मला एक गणित आहे जरा चेक करा बरं. बघा का, 1 फॅक्टोरियल प्लस 2 फॅक्टोरियल प्लस 3 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल प्लस असं करता 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 प्लस 50 फॅक्टोरियल अपॉन काय बाळांनो सांगा, अपॉन 10. याच तुम्हाला रिमाइंडर सांगायचंय. कसं काय करणार बाळा सांगा. याचं रिमाइंडर सांगायचंय बेटा. बोला बेटा. पहिले मी याला थोडस नीट लिहून बघू का काय. ओके बरोबर बोललीस बाळा. थांब 1 मिनिट मी लिहून दाखवतो. हे बेटा इकडे लक्ष द्या. मला सांग याला असं लिहू शकतो का, 1 फॅक्टोरियल 1 लिहू शकतो. 2 फॅक्टोरियल मध्ये काय बेटा, 1 2 जार 2 बाळा. ओके 3 2 जार 6 6 4 जार 24 24 5 जार 120 126 जार 720 727 जार 5040 बेटा. हे सगळ्यांना थोडं थोडं पार्ट असेल ना. असं करता करता 50 फॅक्टोरियल बेटा. 50 फॅक्टोरियल एवढा मोठा नंबर आहे. जे सांगितलं मी तुम्हाला बेटा, जेवढे काय म्हणतो आपण ऑब्झर्वेबल युनिव्हर्स मध्ये जेवढे ऍटम्स नाही वाढवतो तेवढा मोठा नंबर 50 फॅक्टोरियल. तर पूर्ण लिहिणं तर काही शक्य नाही वाढवतो. पण मी जेव्हा अपॉन 10 लिहितोय बाळांनो सांगा, तेव्हा ऍडिशन रूलने आपण याचं रिमाइंडर किती बेटा, 1. याचं रिमाइंडर
2 याचं रिमाइंडर 6 याचं रिमाइंडर विथ रिस्पेक्ट टू 10 बरं का बाळांनो. हा तर 4 प्लस 0 0 0 0 बेटा हे सगळे 0 येतीलच ना, एक ना एक 0 तर येईलच ना त्याच्यात. तू याला किती नंबरनी मल्टिप्लाय केलं तरी एक 0 तू शेजारी काढूनच ठेवणार ना तिकडे. कळतंय का बाळांनो? येते का लक्षात? तर सिंपल आहे की नाही बाळांनो? बोला. तर 6 प्लस 4 10 10 प्लस 30 म्हणजे 10 प्लस 3 म्हणजे 13/10 म्हणजे रिमाइंडर किती आलं बाळांनो सांगा त्याचं 3. सिंपल आहे की नाही? दिसायला केवढं घाणेरडं दिसत होतं, दिसायला केवढं घाणेरडं दिसत होतं बाळांनो. ठीक आहे चला, रिमाइंडर किती आलं बाळांनो सांगा 3. ओके चला अजून एक गणित दाखवतो बेटा, तुम्ही सांगा मला काय आन्सर येते बरं का. तुम्ही सांगा काय आन्सर येते बाळांनो. 1 फॅक्टोरियल प्लस 2 फॅक्टोरियल प्लस 3 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल प्लस असं करता 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 प्लस 3000 फॅक्टर, अरे बापरे, अपॉन 120. ठीक आहे बाळांनो, बोला याचं काय शोधायचं आपल्याला, रिमाइंडर किती बेटा, याचं काय शोधायचं आपल्याला, रिमाइंडर किती बेटा. चला काढता येईल, बोल बा. 1 प्लस 2 प्लस 6 प्लस 24 प्लस 120 प्लस 720 प्लस. पानो आता जरा लक्ष द्या, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. अपॉन 120 बेटा याचा रिमाइंडर सांग बरं मला. याचं रिमाइंडर 1 येईल विथ रिस्पेक्ट टू 120 बर का. हा याचं रिमाइंडर 2, याचं 6, याचं 4 का 24 डायरेक्ट. रिमाइंडर डायरेक्ट 24 येईल ना 120च्या टेबल मध्ये बेटा. 24 येतो का 120 येतो भाऊ. अरे बाळा 120च्या टेबल मध्ये 120 येतो की नाही, आलं लक्षात. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या नो, हा जो पुढचा नंबर असतो हा असतो 120 इंटू 6 ना बाळा. त्याच्या पुढचा नंबर काय असेल 120 इंटू 6 इंटू 7 ना. त्याच्या पुढचा नंबर काय असेल 120 इंटू 6 इंटू 7 इंटू 8. म्हणजे तुला कळत असेल बाळा मी काय म्हणतोय की 120 फॅक्टर तर आहेतच ना त्याच्यामध्ये, 120 ने डिव्हिजिबल तर आहेच ना पुढचे सगळे नंबर्स. बाळा तुम्हाला फॅक्टोरियल समजतं ना काय असतं. तो नंबर इंटू त्याच्या पुढचा नंबर इंटू पुढचा नंबर इंटू पुढचा नंबर, पण तो नंबर तर कॉन्स्टंट आहेच ना त्याच्यात. 120 तर कॉन्स्टंटली येतच राहणार ना त्याच्यामध्ये. त्यामुळे पुढच्या सगळ्यांचे काय होऊन जाणार बेटा सांगा 0 0 0 0 असे होऊन जाणार अपॉन 120. चला बाळा सांगा 33 अपॉन 120 म्हणजे रिमाइंडर किती आला बाळा सांगा 33. सिंपल आहे की नाही, सोपं आहे की नाही, इझी की नाही. ते बेटा ऍडिशनचं होतं बरं का बाळांनो. चला नेक्स्ट आता बाळांनो एक पुढचा कन्सेप्ट आहे बेटा. ठीक आहे ना, कन्सेप्ट बघून घ्या काय. ठीक आहे कन्सेप्ट अशी बाळांनो, डिवाइड बाय नंबर देन मल्टिप्लाय बाय द सेम नंबर बेटा. ओके चला, डिवाइड बाय अ नंबर and multiply by same number. Divide by number and multiply by the same number. बेटा कन्सेप्ट काय पहिले बघून घ्या बरं का, मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या बेटा. समजा 20 इंटू 16 इंटू 22 इंटू 33 बाळांनो आणि अपॉन समजा 90. तुम्हाला याचं रिमाइंडर शोधायचं बेटा. काय शोधायचं सांगा मला. रिमाइंडर आणि रिमाइंडर मध्ये फरक माहिती का तुम्हाला. रिमाइंडर, अरे रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे माहिती ना. रिमाइंड ते आपण अलार्म नाही का, ते रिमाइंडर असतं बेटा. आणि रिमाइंडर म्हणजे काय, हा रिमेन म्हणजे जे रिमेनिंग आहे उरलेलं, इथं लक्षात शेष. बरोबर ना. चला बाळा बोला आता जरा नीट आहे का बाळा. तुम्ही जर याला 90 ने डिव्हिजन करायला गेले तर तुम्हाला लक्षात येईल की 90चं रिमाइंडर डायरेक्ट 20 बेटा. 90 ने जर डिवाइड केले गेले तर रिमाइंडर स्वतः डायरेक्ट 20. इथे सांगा बाळांनो रिमाइंडर 16 आहे, रिमाइंडर 22 आहे, रिमाइंडर 33. सगळ्यांना कळतं का बाळांनो. कोणी 90च्या वरती आहेच नाही त्याचं रिमाइंडर काढण्यासाठी. सगळ्यांना कळतं बाळांनो काय बोलतोय. मग आता हे एवढं सगळं करायचं का काम नाही बाळा. तर ह्याच्यासाठीच येतो एक सुंदर असा बेटा रूल. बघा बरं का काय रूल आहे. रूल असा बाळांनो की दोघे जण जर कोणाच्या एका टेबल मध्ये येत असतील तर डिवाइड करून टाका बेटा. 10च्या टेबल मध्ये येतात का दोघे जण तर 10 ने कट करून टाकला. फक्त इकडे इंटू 5 लिहायला विसरायचा नाही बेटा. कोपच्यात कुठे बाळा, कोपच्यात इंटू 5 लिहायला विसरायचा नाही बेटा. सगळ्यांना कळलं. चला नेक्स्ट
मला सांगा परत 3-3च्या टेबल मध्ये येतो का 3-3च्या टेबल मध्ये? तर 3 जार 9, 3 जार 33. फक्त इथे इंटू 3 लिहायला विसरायचा नाही. सगळ्यांना कळतंय बाळांनो? तुम्ही जितक्याने डिवाइड करताय तो तिथे कोपच्यात लिहायला विसरायचा नाही बेटा. ओके चला अजून कोणाच्या टेन्शन चाललंय का 3 का? अरे सॉरी 10 होतं का? सॉरी 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 बरं का. तर इंटू 10 इंटू 3 बेटा. ओके पहिला आपण 10 ने डिवाइड केलं ना बेटा डायरेक्ट. ओके चला पुढे. बाळांनो 3च्या ह्याच्यातून कोणी चाललाय का अजून? नाही चाललेला. व्हेरी गुड बेटा. ओके मग काय काय उरलं? 2 इंटू 16 इंटू 22 इंटू 11 अपॉन 3 बाळांनो. चला आता एक काम करा. आता 3च्या लॉजिकने सॉल्व्ह करा बेटा. बोला आता 3 साठी रिमाइंडर काय आलं बेटा याचं सांगा? 2 इंटू 3 साठी याचं रिमाइंडर काय आलं बेटा? 3 5 जार 15 प्लस 1 तर 1 आलं बेटा रिमाइंडर. 3च्या हिशोबाने 1 आणि याचं 3च्या हिशोबाने 2 अपॉन 3 बाळांनो. म्हणजे हे झालं 4/3. म्हणजे रिमाइंडर किती आलं बाळांनो सांगा? आपलं 1. तर विषय संपला का? नाही विषय संपलेला नाहीये. जोपर्यंत तू ह्यानी त्याला मल्टिप्लाय करत नाही तोपर्यंत. येतं लक्षात? हा जो 1 असतो बाळांनो या 1 नी या 30 ला मल्टिप्लाय करायचा तर तो झाला तुझा ऍक्च्युअल रिमाइंडर. सगळ्यांना कळतंय बाळांनो? खरा रिमाइंडर हा झाला बाळांनो. सगळ्यांना कळतंय का मी काय बोलतोय? खरा रिमाइंडर काय झाला सांगा? आपला 30. सगळ्यांना कळतंय? तर काय रूल होता मला सांगा? तुम्ही डिव्हिजन करू शकता. फक्त तुम्ही कशाने डिव्हिजन केली ते तिकडे कोपच्यात लिहून ठेवायचं मल्टिप्लाय मध्ये आणि रिमाइंडर तुमचा आल्यानंतर फक्त त्या रिमाइंडरला त्याच्याने मल्टिप्लाय करून टाकायचं. सिंपल. ओके बाळांनो चला अजून एखादं गणित बघूयात आपण. ओके जरा चेक करा बरं. जरा चेक करा बघा बघा का. 25 इंटू 33 इंटू 22 इंटू 50 इंटू 20 अपॉन ओके झालं का? ओके चला नेक्स्ट अपॉन 180 बघा. ठीक आहे चला सांगा मला काय करणार? पहिले 10 ने डिवाइड करू बाळांनो. चला इकडे करायचं कोपच्या मध्ये इंटू 10 बेटा. चला आता पुढे 3 ने करू का? 3 ने 3 11 जार 33 3 6 जार 18 तर इंटू 3 बाळांनो. ओके बोला आता. मला फोन दे का 1 मिनिट. फोन दे ना तुझा 1 मिनिट. हा दे ना. अच्छा हाच आहे का? लाव बरं बेटा. हॅलो 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 हॅलो. चला बाळांनो सुरू करूयात. हा कुठपर्यंत आलो मला सांगा? आपण 6 पर्यंत आलो. चला 2 3 जार 6 2 11 जार 22 बेटा. बरोबर की नाही? तर इंटू 2 करायला विसरायचा नाही बाळा. आता 3च्या हिशोबाने बेटा मला सगळ्यांचे रिमाइंडर सांगा डायरेक्ट. ठीक आहे 3च्या हिशोबाने. हो माझा रेकॉर्डिंग चालू आहे फोनवरती. हा चालेल. हा 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 बरं चालेल. सांगा रिमाइंडर किती? 3च्या हिशोबाने 1 ना बेटा. आलं लक्षात?
ओके चला इंटू इकडे सांगा रिमाइंडर किती बेटा 2 का 3 च्या टेबल मध्ये 9 येतो ना 3 च्या टेबल 9 येतो परत इंटू 2 चला इंटू 3 च्या टेबल मध्ये किती बेटा सांगा बरं 3 1 जार 3 ओके बेटा 3 6 जार 18 तर 2 आला ना रिमाइंडर तर किती आला बेटा सांगा 2 रिमाइंडर आलं आणि हा आता पूर्ण कट झालेला आहे का 2 आहे तो बेटा ओके अपॉन 3 बाळांनो चला सांगा 2 2 जार 4 4 2 जार 8 2 जार 16 16 अपॉन 3 म्हणजे बाळांनो रिमाइंडर आला आपलं 1 परत एकदा कसं काय 3 5 जार 15 प्लस 1 आणि हा मल्टिप्लाय करायला विसरायचा नाही बाळांनो म्हणजे हा किती झाला सांगा 60 ना तर 1 इंटू 60 म्हणजे किती बेटा सांगा 60 सगळ्यांना कळतंय इथे काही पण येऊ शकतो का नंबर बेटा 2 3 4 5 असं नाही की प्रत्येकाला 1च येणार तिथे आता लकीली 1 येतोय म्हणून ठीक आहे सगळ्यांना कळतंय का बाळांनो ओके ओके चला नेक्स्ट नेक्स्ट ओके आता बाळांनो हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे बरं का बाळांनो जरा लक्ष द्या AB प्लस सी रेस टू एन अपॉन ए जर असेल तर त्याचा आन्सर सी रेस टू एन अपॉन ए ने तुम्ही रिमाइंडर काढू शकता सर व्हॉट इज दिस सांगतो बाळा टेन्शन नको घेऊ बाळा इकडे लक्ष दे 331 रेस टू 285 अपॉन 30 हे विचित्र गणित यायला आता सुरुवात झालेली आहे बाळांनो जरा लक्ष द्या एकदम सोपी कन्सेप्ट आहे कन्सेप्ट अशी आहे की 30च्या टेबल मध्ये 331 च्या अलीकडचा नंबर कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो बाळांनो जास्तीत जास्त 30च्या टेबल मध्ये 330 पर्यंत पोहोचू शकतो आपण बरोबर की नाही बाळांनो तर काय करायचं 330 ला मारायची गोळी डायरेक्ट आलं लक्षात कुठपर्यंत आला बेटा तू फक्त आला 1 पर्यंत बेटा सगळ्यांना कळते काय केलं थोडक्यात बाळांनो ह्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं तर 30 इंटू किती बाळांनो सांगा 11 का हा ना 30 इंटू 11 प्लस 1 अपॉन 30 रेस टू 285 जर याच्या फॉर्मॅटने गेलो तर मी तुला अजून शॉर्टकट मध्ये सांगायचा प्रयत्न करत होतो बेटा हे बघ तू जिथपर्यंत पोहोचू शकतो तिथपर्यंत पोहोचायचं आणि याचा आन्सर डायरेक्ट बाळांनो काय होऊन जातं हा जो सी म्हणजे काय 1 रेस टू 285 अपॉन 30 बाळांनो म्हणजे सांगा रिमाइंडर किती आला आपलं सांगा कसं काय 1 बेटा 1 रेस टू 285 म्हणजे 1च असतो माहिती का तुम्हाला 1 रेस टू एनिथिंग इज ऑलवेज 1 ना बाळा अरे 1 रेस टू 1000 किती असतो 1च ना 1 ला स्वतः सोबत किती मल्टिप्लाय केलं तरी 1च येतं बाळा आता बोल 1 अपॉन 30 म्हणजे रिमाइंडर आला आपला बेटा 1 सगळ्यांना कळतंय बरं याच्यामध्ये एक गोष्ट बेटा पुढे येणार आहे तुम्हाला ते म्हणजे -1 रेस टू इव्हन नंबर असेल तर आन्सर 1 येतं माहिती ना तुम्हाला आणि -1 रेस टू ऑड नंबर असेल तर आन्सर येतं बेटा -1 सगळ्यांना कळतंय का हे बेटा हे कन्सेप्ट माहिती की नाही तुम्हाला रेग्युलर लेक्चर मध्ये खूप वेळा शिकवलेलं तुम्हाला सांगा -1 रेस टू इव्हन असेल तर 1 आणि -1 रेस टू ऑड असेल तर -1 येते ना लक्षात ठीक आहे सिंपल बेटा चला आता पुढे जाऊया बाळांनो ठीक आहे ना चला अजून एखादं दुसरं एक्झाम्पल बघा बरं याचं ओके समजा 229 रेस टू 665 अपॉन 23 बोला बेटा एक मिनिट आता बाळांनो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा 23 च्या टेबल मध्ये 230 येईल बेटा बरोबर की नाही आलं लक्षात तर ऍक्च्युअल खरं रिमाइंडर 22 येईल बेटा नाही कळलं कसं काय बेटा हे बघ ना 23 टेबल मध्ये किती येईल 230 पर्यंत पोहोचू ना आपण मग त्यात -1 करशील तर 229 पर्यंत पोहोचशील पण ऍक्च्युअल रिमाइंडर काय असेल 23 -1 म्हणजे 22 असेल पण तू 22 रेस टू 665 कसं काय करशील बाळा कळतंय का मी काय बोलतोय त्याच्या ऐवजी बाळांनो निगेटिव्ह रिमाइंडरची मदत घ्या कळलं का बेटा निगेटिव्ह रिमाइंडर कुठे आपल्याला उपयोगाला येतं बघा निगेटिव्ह रिमाइंडर किती आलं बेटा त्याचा -1 आला ना त्याला असं राहू द्या -1 रेस टू 665 अपॉन 23 ओके बाळांनो तर काय झालं सांगा -1 रेस टू ऑड नंबर बोला बाळांनो -1 अपॉन 23 बेटा कळलं ना -1 रेस टू ऑड नंबर इज -1 आता परत 23 -1 करा म्हणजे 22 बेटा तर ओरिजिनल रिमाइंडर काय आलं सांगा आपलं 22 सगळ्यांना कळतं बाळांनो 23 -1 करतो ना आपण निगेटिव्ह रिमाइंडर्स असेल तर येतं लक्षात चला बाळांनो पुढे जाऊयात ओके चला नेक्स्ट गणित बेटा अजून एक बघा
441 रेज टू 265 अपॉन 8. चला सांगा. एक मिनिट. आपला कन्सेप्ट काय बांधलो? 8च्या टेबलमध्ये तुम्ही किती पर्यंत पोहोचू शकता? माझ्या मते 440 पर्यंत पोहोचू शकू बेटा आपण. 440 पर्यंत. आलं का लक्षात? हा, तर काय झालं मग सिंपल बेटा. 440 पर्यंत तू पोहोचलाच आहे बाळा. तर 1 ला फक्त करशील ना. पुढचा जो +1 आहे 1 रेज टू 265 अपॉन 8. बेटा सिंपल. काय आला तुमचा रिमाइंडर? 1 बाळा. आलं का लक्षात? रिमाइंडर किती आलं? 1. कसं काय? 1 रेज टू 265 1 अपॉन 8 म्हणजे रिमाइंडर आलं 1. सगळ्यांना समजतं मला? इकडे बसले मागचे मुलं तिकडचे. ओके चला नेक्स्ट. मला समजा 223 रेज टू 223 प्लस 225 अपॉन 224. सांगा बरं. बोला. हा, आता आपण ऍडिशनचा रूल आपण केलेला ना मला. ऍडिशनचा रूल काय होता? याचा वेगळा हिशोब करायचा, याचा वेगळा हिशोब करायचा. अलग लक्षात? हा ऍडिशनचा रूल होता ना आपला. हा, तर याचा हिशोब करून घे बेटा पहिले. काय याचा हिशोब सांग बरं. 224 चा कुठपर्यंत पोहोचू शकतो बेटा तू? बेटा 224 पर्यंत पोहोचला तर -1 येईल ना इथे. तर -1 रेज टू 223. ओके प्लस बेटा इथे 1 पर्यंत पोहोचू शकतो अपॉन 224. चला बेटा हा काय सांगायचा? -1 प्लस 1 अपॉन 224 म्हणजे 0. म्हणजे रिमाइंडर 0 आहे. म्हणजे हा काय सांगा नंबर जो आहे तो 224 च्या टेबल मधला आहे. सगळ्यांना कळतं मला? कंपोजिट आहे. कंपोजिट. सगळ्यांना समजतं मला? कंपोजिट म्हणजे काय? 224 च्या टेबल मधला आहे तो नंबर. येते का लक्षात? सगळ्यांना कळतंय का? चला बेटा. हा मग ठीक आहे ना मला. तसं ऍक्च्युअल जरी तू काढलं तरी 224 -1 म्हणजे 223 होईल. 223 प्लस 1 काढलं परत 224 होईल. म्हणजे त्याचा असं बेटा डिव्हिजन होतीच आहे ना. रिमाइंडर तर 0 येणार. अलग लक्षात? तर तसं नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन करून टाकलं आणि लास्टला फक्त बेटा चेक केलं तरी पण चालतं. ठीक आहे बघा. ओके चला नेक्स्ट. आता पुढे जाऊयात. ओके. आता बाळांनो कधी कधी तुम्हाला विचारतात असे प्रश्न. बरं का बाळा? आता बघा का चेक करा. 1001 मला डिझाईन करू द्या पहिले बेटा प्रश्न तो. हा काही मी ते 12च्या एक्झाम्पल्स मध्ये घेतले होते बेटा क्वेश्चन्स. तेच मी जरा चेक करतो कारण की तेव्हा मी ते बनवून आणले होते सगळे. ओके. तुम्हाला ते खूप अजून पुढचे गणित नाही बेटा. ठीक आहे चल एक साधा वाला घेऊन टाकतो. 1001 रेज टू 28. ठीक आहे. बा तुम्हाला असं विचारलेलं आहे की हे जेवढं जे एक्सपान्शन आहे बेटा याचे लास्ट 2 डिजिट्स कोणते येतील? लास्ट 2 डिजिट्स कोणते येतील? पण रिमाइंडर कशाने डिवाइड करायचं ते काय दिलेलं नाही मला आपल्याला. काय म्हणलेलं त्यांनी? याचे लास्ट 2 डिजिट्स कोणते येतील? आता मला हे बघा कोणताही मोठा नंबर असेल समजा. बरं का बेटा कोणताही मोठा नंबर असेल 2 1 6 4 8 1 3 2 कोणताही मोठा नंबर आहे. याचे लास्ट 2 डिजिट्स काय असतात माहिती का तुम्हाला? जर तुम्ही त्याला 100 ने डिवाइड केलं तर त्याचं रिमाइंडर असतं लास्ट 2 डिजिट्स. बरोबर आहे का? काय बोललो नाही कळलं वाटतं. काय बोललो नाही कळलं वाटतं. कोणताही मोठा नंबर घ्या बेटा 2 1 4 6 8 1 8 जे काय असेल बाळा लक्षात 3 2 4 1 2. याचे शेवटचे 2 डिजिट्स काय असतात? तर जर तुम्ही या पूर्ण नंबरला 100 ने डिवाइड केलं तर जे उरलेलं रिमाइंडर असतं रिमाइंडरच 12 येईल ना. तर तेच त्याचे लास्ट 2 डिजिट्स असतात बाळा. हे कळलं का काय बोललात तुम्ही ते? आलं का लक्षात? येते लक्षात? तर कशाने डिवाइड करायचं बेटा सांगा आपल्याला? 100 ने. जर तुम्हाला विचारलं की लास्ट 2 डिजिट्स देन ऑलवेज काय डिवाइड बाय 100. येते लक्षात?
अँड सांगा बाळांनो रिमाइंडर आर लास्ट 2 डिजिट्स. हा डिजिट्स ऑफ द रिमाइंडर आर लास्ट 2 डिजिट्स. बेटा येते का लक्षात? डिजिट्स ऑफ रिमाइंडर आर लास्ट 2 डिजिट्स. येते लक्षात बाळांनो? ठीक आहे. चला नेक्स्ट. आता ह्याचं सांगा मला कसं करता येईल. तर 1001 रेज टू 28 अपॉन 100 करावं लागेल ना आपल्याला. आता 100च्या टेबलमध्ये जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचू शकतो? 1000 पर्यंत पोहोचू शकतो, 1000 पर्यंत. तर 1000 पर्यंत पोहोचतो त्याला मारायची गोळी. तर 1 रेज टू 28 अपॉन 100 म्हणजे काय म्हणून सांगा? 1 अपॉन 100. तर रिमाइंडर डायरेक्ट किती आला म्हणून सांगा? रिमाइंडर आलं 1. म्हणजे लास्ट 2 डिजिट्स काय असेल बाळांनो? 01 असेल ना लास्ट 2 डिजिट्स. इथे का लक्षात? तुला कळतं बाळा? समजते का? बेटा मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा काय आन्सर आहे. मी जर तुम्हाला विचारलं लास्ट डिजिट तर 10 ने डिवाइड करायचं. लास्ट 3 डिजिट्स बोललो तर 1000 ने करायचं. आलं लक्षात? सिंपल आहे बाळांनो. ही कन्सेप्ट कळती का? हे आपल्याला नंतर येणार बेटा काही गणित, तेव्हा मी तुम्हाला परत एकदा ते घेऊन चाल बेटा. ठीक आहे ना तिथपर्यंत? ओके चला नेक्स्ट. बाळांनो आता येत आहे सुंदर असा नवीन कन्सेप्ट बाळा. ओके बाळांनो ट्राय टू मेक +1 और -1. ट्राय टू मेक +1 और -1 स्टुडंट. ठीक आहे. हे +1 किंवा -1 बनवण्याचा प्रयत्न करा. आता जरा चेक करा बाळांनो, हे महत्वाचे गणित चालू आहे बरं का. 2⁻60 अपॉन 5. ठीक आहे बाळांनो 2⁻60 अपॉन 5 बेटा. चला काय करायचं बघा. आता 2⁻60 आहे. 5च्या टेबलमध्ये जास्तीत जास्त पोहोचायला काय आहेच नाही पोहोचायला. तोच रिमाइंडर येणार बेटा जास्तीत जास्त. आलं लक्षात? तर इथपर्यंत झालेलो आपण. आता 2⁻60 थोडी करत बसायचं. येतं लक्ष बाळांनो? तर काय करायचं, हा जो नंबर आहे ना बाळांनो, याला या 5 म्हणजे तुम्हाला मी सांगतो बेटा, या नंबरला 4 बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा 6 बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा 9 बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा 11 बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा 14 बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा 16. बेटा मी कोणते नंबर्स बोललो आता? नाही 4 6. ठीक आहे. 9 11 14 16. सांगा पुढचा बेटा 19 आणि 21. बेटा जे ह्याच्या टेबलच्या 1च्या अंतरावरती आहेत 5 10 15 20. सगळ्यांना कळलं काय कन्सेप्ट आहे बाळांनो? याच्या टेबलच्या 1च्या अंतरावरती आहेत, एकटा पुढे नाही तर मागे. काय खालचा जो आहे ना खालचा त्याचा टेबल द्यायचा. म्हणजे 5 1 5 5 2 10 5 15 5 20 5 25. आणि हा जो वरचा आहे त्याला एक तर अलीकडे किंवा पलीकडे, अलीकडे पलीकडे, अलीकडे पलीकडे असं नेण्याचा प्रयत्न करायचा. येतं लक्षात? आता कसं लिहू शकू बेटा आपण बघा बरं का. आता काय करायचं बघा, हे बघ याला कसं बनवायचं. तर बाळांनो हा 2 आहे ना, 2 चा स्क्वेअर किती असतो बाळा? 4 झालं ना. 2 चा स्क्वेअर किती असतो बाळा? 4. तर 2⁻2 लिहिला बाळा मी. 2 चा स्क्वेअर इंटू 60 ला कसं लिहिला आपण? 2 × 30 लिहिलं. कळलं बेटा? 60 ला मी 2 × 30 लिहिलं तर मला पाप लागेल का? काहीच नाही बाळा. ओके अपॉन 5. ठीक आहे बाळा. आता मी काय स्कीम करतो बघा बेटा. ही स्कीम तुम्हाला माहिती का की a⁻m × n असेल तर a⁻m⁻n लिहू शकतो तुम्ही त्याला. हे आपण कॉम्प्लेक्स नंबर वगैरे मध्ये खूप ठिकाणी केलेलं आहे आपण. आलं का लक्षात? a⁻m काय असतं? a⁻m⁻n. तर मी काय करतो बेटा 2⁻2⁻30 लिहितो आणि अपॉन 5 लिहितो. म्हणजे हा झाला बाळा ऑटोमॅटिक 4⁻30 अपॉन 5. बघा मी 2 चं कन्व्हर्जन 4 मध्ये केलं. कितीच्या डिस्टन्स वर आला? 1च्या डिस्टन्स वर आला ना बेटा 4 मधला. बोला रिमाइंडर किती लिहिणार? 4 लिहिणार का? 4 नका ना लिहू, -1 लिहा ना बाळांनो रिमाइंडर. कळलं का बाळा मी काय बोलतोय? येतं लक्षात? तर काय झालं बेटा सांगा. याचा आन्सर -1⁻30. -1 इव्हन नंबर म्हणजे 1 अपॉन 5. म्हणजे बेटा त्याचा रिमाइंडर किती आला बघा सांगा? 1. सगळ्यांना कळतंय का? काय झालं? काय म्हणतो बाळा? नाही पहिले -1⁻30 तर कर. लक्षात ते किती आलं बेटा? 1. मग आन्सर डायरेक्ट 1 आहे. हा -1⁻31 असतं, मग ते मायनस मध्ये राहिलं असतं
आणि मग 5 - 1 4 आला असतं, कळलं का? पण हा -1 रेस टू इव्हन नंबर आहे ना, त्याचा आन्सर तर 1 येणार पहिले. आलं का लक्षात बाळांनो? सगळ्यांना कळतंय की नाही? सोपं आहे की नाही बाळांनो? चला नेक्स्ट बरं का बेटा, पुढचं गणित. बेटा गणित बनवणं काय खूप आवड नसतं, आलं का लक्षात? तुम्ही पण बनवू शकता ते गणित. येते का लक्षात? आता फॉर एक्झाम्पल 2 चा स्क्वेअर किती बेटा? 4, 8, ठीक आहे, 16, 32, 64. जिथे लास्टला बाळांनो 5 च्या टेबल म्हणजे आसपास येईल का नंबर बेटा? येते लक्षात? तर 64 पर्यंत आपण पोहोचू शकतो बघा. तर गणित पण बनवणं बेटा असं बनवता येतात गणित आपल्याला. काय बेटा सांगा बरं? 2 to 4 4 to 8 to 16 to 32 to 64 म्हणजे काय? 1 2 3 4 5 6. ओके, तर काय करायचं? 2⁶ इंटू काही पण नंबर घ्यायचा. 6 समजा 6 10 the 60 बेटा. तर 2⁶ अपॉन 5 बाळा. चला सांगा काय? अरे सॉरी, तेच केलं का आपण? सॉरी सॉरी सॉरी. हा मग 60चा मल्टिपल घे बेटा, काही पण. आलं लक्षात? 120 घे, 1800 घे. आलं का लक्षात? कळतं का मला? तर असं तुम्हाला गणित बनवता येतील. ठीक आहे, आता तुम्हाला गणित कसे बनवायचे? समजा 2 आता बघा बेटा, खाली समजा नंबर चेंज झाला. आलं का लक्षात? खाली नंबर चेंज झाला. आता तुला काय बनवावं लागेल? 6 ना बेटा. तर 6च्या अलीकडचा 5, 6च्या पलीकडचा 8. येतं लक्षात? एक तर 5 आणि 8 बनवावं लागेल. येतं लक्षात? किंवा म्हणजे बेटा काय सांगा, 12च्या अलीकडचा पलीकडचा बेटा 4, सॉरी काय चालू आहे, 11 आणि 13. हा, तर बाळांनो असं करावं लागेल. येतं लक्षात? ते गणित असे बनवता येतील बेटा. ओके, बर बाळांनो बघा, आता आता काय काय बरं बेटा, 2�61 असेल समजा आणि अपॉन 5 असेल तर आता, कारण की आपण याला आता स्प्लिट नाही करू शकत ना. करू शकतो बाळा. कसं स्प्लिट करायचं? याला आपल्या हिशोबाने लिहायचं बेटा. पहिले आपल्या हिशोबाने लिहायचं 60 इंटू 2⁻1. माहिती का बेटा ही कन्सेप्ट तुम्हाला? हे पण आपण लहानपणी शिकलेलो बाळा. a⁻m इंटू a⁻n इक्वल्स टू a⁻mn m+n. काय बेटा सांगा? m+n. येतं लक्षात? अरे बाळा बघ ना, हा m+n आहे, याला तू m इंटू 2⁻n लिहू शकतो. येतं लक्षात बेटा? ही कन्सेप्ट आपण लहानपणी शिकलेलो आहे बाळांनो. इंटिजर्स लेसन मध्ये आठवलं का? इंटिजर्स नाही, इंडायसेस नाही का? 7th स्टँडर्ड का 8th स्टँडर्डला होतं बघा इंडायसेस. ओके बाळांनो, चला नेक्स्ट पुढचं बाळांनो. पुढचं अपॉन 5 बेटा. हे तर माहिती ना तुला किती येते याचा आन्सर? याचा आन्सर 1 येणार ना, मग अशी सेम होतं बेटा. आलं का लक्षात? तर 1 इंटू 2 अपॉन 5 म्हणजे आन्सर बेटा किती आलं सांगा तुमचं? 2. आलं का लक्षात? रिमाइंडर किती आला बाळांनो सांगा? रिमाइंडर किती आला सांगा? नाही कळलं? अरे हे तर वरती सॉल्व्ह केलं ना आपण बेटा, सेम होतं ना ते. हा, चला बाळांनो नेक्स्ट पुढचं बघा बाळांनो. काय सांगा? 2�33 अपॉन 9. बोला बाळांनो. 33 अपॉन 9 बेटा. 9 to 18 to 27 36 9 45. लक्षात? त्याच्या अलीकडचा किंवा पलीकडचा म्हणजे 8 किंवा 10, 17 किंवा 19. आलं लक्षात? त्याच्यानंतर 26 किंवा 28. सगळ्यांना समजतं? 8 येईल ना? 8 तर जनरेट होईल बेटा. 2 to 4, 4 to 8, 2�3 8 जनरेट होतोय. तर एक काम करू बेटा, 2�3 इंटू 11 लिहू आपण अपॉन 9. म्हणजे हा होऊन जाईल बेटा 8�11. बेटा हे कळतं ना काय स्कीम केली? रेस टू बेटा केला बरं का, तो 11 वरती गेला असा. ठीक आहे बाळांनो? ओके, अपॉन 9 म्हणजे तुमचा आला बेटा -1 ना. रिमाइंडर किती आला याच्यात? -1�11 अपॉन 9 बेटा. -1 ऑड नंबर म्हणजे -1च उरलं बाळा अपॉन 9. आणि 9 - 1 म्हणजे रिमाइंडर आलं आपलं 8. सगळ्यांना समजते का बाळांनो? सगळ्यांना कळते का थोडं थोडं? का नाहीच कळते? अरे समजते की नाही? अरे समजलं की नाही? चला बेटा अजून एक दाखवतो बरं का याच्यामध्ये. एक गणित आहे बेटा अजून आपल्याकडे, खूप भारी गणित आहे बेटा. 85 अपॉन 9 रेस टू 100. बोला बाळांनो. 9 9 जर 81 पर्यंत तर पोहोचू शकतो आपण. तर 81 तर गायब झाले बेटा. 9 9 जर 81 ना, 81 तर गायब झाले बेटा. किती उरलं सांगा? 4. 4 रेस टू 100 अपॉन 9 बाळांनो सांगा. आता तुला 9च्या टेबल मध्ये 4चा स्क्वेअर 4चा क्यूब चेक करत जावं लागेल बेटा. 4चा स्क्वेअर किती असतो?
16 तो 9च्या +1 -1 मध्ये आहे का? नाही बेटा. 16 बरोबर 64 9च्या टेबलच्या +1 -1 मध्ये आहे का? अरे कोण आहे रे टाइमपास फालतू फोन करत बसता बेटा. हॅलो, तुम्हाला हे आहे का तुमच्याकडे डिजिटल बोर्ड आहे का? हॅलो, तुमच्याकडे हे आहे का? सगळे माझ्याकडे यार. काही पण फोन करा यार, त्यातले अर्थ बोलतोय आता मला माहिती का कोणतं वाला. हॅलो, तुम्हाला हे हवे का? कोणी टीचर्स हवे का? तुम्हाला रिक्वायर्ड आहे का? तुमच्याकडे जॉब वेकन्सी आहे का कोणा? आणि कोणाचे फोन येतात बेटा? कंपनीवाल्यांचे. म्हणजे त्यांचे आता बेटा विचार कर, तू काय काय बिझनेस चालू केला त्यांनी टीचर्सचे नंबर घेतलेले आहेत लक्षात. आणि कंपनीवाले मला फोन करतात की तुमच्या क्लासमध्ये रिक्वायरमेंट आहे का? आणि जर मी सांगितलं की आहे मला रिक्वायरमेंट, तर ते त्यांचे टीचर पाठवतील आणि त्यांचा काहीतरी पगार जो असतो बेटा तो पहिला पगार कंपनीला जातो, असं काहीतरी बेटा. खूप स्कीम आहे. लोक काय काय आयडिया करतात बेटा काय माहिती. पाहिलं का? इतके फोन येत राहतात बेटा दिवसभर. तो नंबर देऊन ठेवला ना आपण ऑनलाईनला. हा बाळा, तर काय सांगा 64 पर्यंत पोहोचलो होतो का आपण? 64 पर्यंत पोहोचलो होतो बेटा. 4 4 16 16 4 64 म्हणजे 4च्या क्यूब पर्यंत आपण जाऊ शकतो बाळा. पण हा 3 ने डिव्हिजिबल नाही. ते एक काम करा, ह्याला 99 × 4 ला बाळा. का बरं असं केलं? 99 + 1 100 ना. त्याला मी पहिले स्प्लिट केलं का? कारण की तुला 3 डिव्हिजिबल पाहिजे ना. तो जो आकडा येतो इथे तो कळते का ग बाळा मी काय बोलतोय का? काहीच नाही कळते. बोल बेटा. तर 4चा क्यूब 64 असतो बाळा. तर 64 म्हणजे थोडक्यात 4चा क्यूब ⁻³ कळलं का बाळा कसं केलं ते? × 4/9. चला बेटा काय झालं सांगा. 64 ⁻³ × 4/9 बेटा. चला 9 किती जर 9 7 जर 63 बेटा. म्हणजे 1 उरला ना. तर 1⁻³ × 4/9 बाळा. येतं लक्षात? तर सांगा बेटा किती आलं याचं? 4 बेटा. काय रिमाइंडर आलं सांगा डायरेक्ट? 4. कसं काय? 1 × 4 4. सिंपल. कळतंय का बाळांनो? का नाही कळणार रे बेटा? सिंपल आहे की नाही? चला बाळांनो, काही एक्झाम्पल्स बेटा मी ऑनलाईन घेतलेले बरं काय, कारण की ते बनवणं एवढं बेटा खूप डोकं लावलं. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल्स ऑनलाईन घेतलेले बेटा. बघा हा एक एक्झाम्पल मला सापडला. 23⁻23/53 येतं लक्षात? चला बाळांनो बोला काय करता येईल? ओ माय गॉड बेटा 53चा आता टेबल लिहायला लागला. त्याच्या आधी 23चे पॉवर चेक करून घे बेटा. 23चा स्क्वेअर चेक करून घे पहिले. 23चा स्क्वेअर किती बेटा? 3 3 जार नाही 3 2 जार 6 2 3 जार 6 2 2 जार 4. ओके बेटा. 520. अरे बाळा 53 × 10 जार 529 असतो ना. कळलं का? स्कीम कळली का तुला? स्कीम नाही कळलं बाळा. स्कीम नाही कळली बेटा तुला. अरे बाळा हे बघ ना 23चा स्क्वेअर. हा पण स्क्वेअर करण्यासाठी तुला 2 कॉमन करावं लागेल. जो इकडनं निघणार नाही बाळा 2चा. म्हणजे काय करणार तू? 23⁻22 × 23 बेटा. एक त्याला बाजूला काढून घेणार. हा बाळा असेल ना. चला हे सांगा काय झालं बेटा इकडे? 23चा स्क्वेअर काढला ना बेटा आपण. ⁻11 × 23 चला बेटा 23चा स्क्वेअर किती झाला बेटा? 529 ⁻23 बेटा. आलं का लक्षात? चला हा किती आला मला सांगा? -1 ⁻11 × 23/53 बाळा. -1 ⁻11 म्हणजे -1 -23 किती आला बाळा तो? -23/53 म्हणजे तुझं रिमाइंडर काय आलं बाळा? 53 - 23 म्हणजे 30. कळलं का बाळा? अरे 53 मधनं 23 गेले तर 30 उरतील ना. येतं लक्षात? म्हणजे बाळांनो तुम्हाला जर असं गणित बनवायचं असेल तर काय स्कीम करायची बघा बेटा. इथे कोणता पण नंबर घ्यायचा. काय बेटा? कोणता पण नंबर घ्यायचा. समजा मी 8 घेतला. आलं का लक्षात? 8चा स्क्वेअर करा किंवा 8चा क्यूब करा बेटा. बोला. तर 8 8 जार 64 64 × 8चा क्यूब किती असतो बाळांनो? 512.
चला 512 लिहिलं बेटा. हा, तर 8 चा क्यूब 512 असतो ना. आता खालचा नंबर मी काय घेतो बेटा, 512चा कोणाचा मल्टिपल 512 असा घेतो बेटा. तर 512 बाय 2 करा बरं बेटा. 2 1 2 2 4, 2 5 10, 2 6 12. मी खाली 256 घेतो बाळा, आलं लक्षात. आणि हा रेस टू 3 होतोय ना, तर मी रेस टू समजा 63 लिहून टाकला बाळा, आलं लक्षात. झालं, गणित तयार झालं बघ. गणित तयार झालं. कसं काय तयार झालं सांगा. आता तू काय करशील, 8 चा स्क्वेअर करशील 64 करशील, 8 चा क्यूब करशील किती येईल बेटा सांगा, तो 512 येईल. येतं लक्षात. मग तू काय करशील बेटा सांग बरं, 512 लिहिशील इथे, 512 रेस टू किती लिहिशील बेटा, तो येईल तुझा डिवाइड बाय 3 केला तर 3 2 6 21 बेटा. ओके, अपॉन 256. आता विषय असा झाला बाळांनो, आपण एक प्लस करायचं किंवा एक मायनस करायचं होतं ना त्याच्यामध्ये, तर हा डायरेक्ट डिव्हिजिबलच होऊन गेला बेटा, आलं का लक्षात. त्याचं रिमाइंडर 0 आला, आलं का लक्षात. तर असे गणित तुम्ही बनवू शकता. बाळा फोन दे का मला, कुठे काय म्हणतो बाळा. चलो पुढे जाऊयात. हा बाळांनो चला. अरे ही कोणती पीडीएफ चालू झाली बेटा, वेगळी पीडीएफ चालू झाली का. राहू दे बेटा, राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. बरं, कोणती नाही ना, ती ओपनच आहे बेटा, तीच आहे. त्याला खाली हे काय करायला झालं, ते वेगळं गणित घेत होतं वाटतं मला बेटा बहुतेक. ठीक आहे बाळांनो, तुम्हाला आज इथपर्यंत समजलेलं आहे का सगळ्यांना, इथपर्यंत समजलेलं आहे का. ओके, याच्या पुढच्या लेक्चर मध्ये बेटा ह्याच्यावर थोडेसे ऍडव्हान्स गणित आहेत ते आपण घेऊया बेटा. येते लक्षात. एक फॉर्मॅट थेरम आहे, त्याच्यानंतर एक युलर्स थेरम आहे पुढे. ओके, 2-3 थेरम केले की तुम्हाला अशा टाइपचे गणित बेटा इझिली जमायला लागतील. सगळ्यांना समजलं बाळांनो. ठीक आहे, चालेल, भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला. येस.